वेलकम टू द व्लॉग ऑफ माय इंडिया ट्रिप. मी आज चाललो आहे तिरुपतीला फ्रॉम मुंबई टू हैदराबाद आणि हैदराबाद टू तिरुपती अशा 2 फ्लाईट्स आहेत. ह्या प्रवासासाठी टोटल अराऊंड 4 तास लागतील. अराऊंड 1 तास हैदराबादसाठी आणि त्यानंतर अराऊंड 1 तास तिरुपतीसाठी. पण त्याच्यामध्ये थोडा अराऊंड 1 तासाचा ब्रेक वगैरे पण आहे. हा माझा प्लॅन आहे. मुंबईवरून सर्वात पहिल्यांदा फ्लाईट पकडून तिरुपती एअरपोर्टला जाणार. एकदा तिरुपती एअरपोर्टला पोचलो की तिरुपती एअरपोर्टवरून आयदर बस टॅक्सी जे काय असेल मिळेल तिकडे जाऊन बघेन आणि हॉटेलवर जे की अलिपिरी म्हणजे एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे तिथे जाणार आणि नेक्स्ट डे हॉटेलवरून तिरुमलाला जिथे ॲक्च्युअली मंदिर आहे तिकडे चालत जाणार. त्यानंतर पोचलो तिरुपतीची फ्लाईटसाठी हैदराबादला. आणि फायनली तिरुपती एअरपोर्टला मी पोचलो. अराऊंड 4 तास मुंबईवरून टोटल लागले तिरुपतीसाठी. तिरुपती एअरपोर्ट थोडं सिटीच्या बाहेर आहे. सो तुम्हाला तिरुपतीमध्ये जाण्यासाठी खूप ऑप्शनचे बस घेऊ शकता. पण मी टॅक्सी घेतली होती. मला 800 रुपये टॅक्सीचे पडले, जे की अराऊंड अर्ध्या तासामध्ये मला त्यांनी तिरुपतीला पोचवलं. तिरुपती हे शहर असं डोंगरांनी असं सराउंडेड आहे. त्यामुळे तुम्हाला विष्णूच्या मुखासारखा आकाराचा डोंगर दिसून येतो. ही माझ्या हॉटेलची रूम आहे. एक डिसेंट रूम विथ एअर कंडिशनर आणि मेनली वेस्टर्न टॉयलेटवाली मला पाहिजे होती. मी booking.com बुक केली. मला अराऊंड 3000 रुपये पडले 3 दिवसांचे booking.com आणि मेन रिझन ही रूम बुक करण्याचं हे की ही रूम ते फूटस्टेप्स जे चालत जातात वरती तिरुमलाला तिथून अक्षरशः जवळ आहे ही रूम. मी असा विचार केला की हॉटेलपासून मग मी चालतच जाऊ शकतो वरपर्यंत. त्यामुळे मी ही रूम अलिपिरीच्या जवळ बुक केली. सकाळपासून काय असं प्रॉपर जेवण नव्हतं जेवलो. खूप खाल्लं सटरफटर. मग एक थाळी मागवली. म्हटलं 2 आत्ता संध्याकाळ रात्र दोन्हीसाठी इनफ होईल. साऊथ इंडियन थाळी आहे. आता मी ती उघडणार आहे. हा भात आहे. एवढाच घेतला आहे. हॉटेल तो मुलांनी मला सांगितलं इन केस काय उरलं तर टाकून नका देऊ, ते लोकं खातील. दॅट्स ऑल गुड. हा भात आहे. हे सांबार आहे. हे डाळ पालक टाईप काहीतरी आहे. याच्यात अजून रस्सम पण आहे ह्याच्यासाठी, नंतर घेईन ते. पापड आहेत. हे काय ते मला माहिती नाही आहे. काय मला नाही माहिती. चटणी लोणचं असेल. बटाट्याची भाजी आणि शिरा. हे खातो आहे आणि आहे अजून. आणि हे अजून ताक आहे माझ्या होते. फोडलं नाही आहे आत्ता. छान आहे जेवण. सर्वाना भवनमधून मागवलेलं जेवण आहे. छान आहे. खूप खातो आहे. जाडा आलो आहे मी. पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाऊन एक्सरसाइज करायला लागेल. बाय द वे जे फूड स्टेप्स आहेत ते 10 वाजता बंद होतात आणि 4 वाजता सकाळी ओपन होतात. जी लोक लेट्स से 9 वाजता गेलेत ते मधल्यामध्ये असतात. त्या लोकांना पोलीस थ्रू एस्कॉर्ट केलं जातं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विथ बंदूक. कारण रिसेंटली तिकडे वाघ वगैरे असे दिसलेले आहेत आणि अटॅक वगैरे पण झालेला आहे. फूड स्टेप्स तशा प्रकारे बंद ठेवल्या जातात रात्रीच्या. आणि इवन गाड्या पण जो रोड आहे तो पण 12 वाजता वगैरे बंद होऊन जातो काही वेळासाठी. मी चालत जाणार आहे खालून. मला इथे पास घ्यायचे आहेत. लोक आत्तापासून थांबले आहेत. सकाळी 2 वाजता उघडणार. आता मी काही घेतलं नाही. मला आता काहीतरी एक ट्रॅडिशनल घेऊन रूममध्ये जाऊन आंघोळ करून ॲज सून ॲज पॉसिबल इकडे यायचं बघतो आहे. लेट्स सी.
सो तिरुपतीमध्ये दर्शन खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि तिकडे लोकल लँग्वेज बॅरियर तर खूप येतं. सो इवन लोकल्सना पण सगळ्या गोष्टी माहिती नसतात आणि मी ते फेस केलं. जसं की NRI दर्शन ही गोष्ट लोकल्सला, इवन रिक्षावाले ह्या लोकांना माहितीच नव्हती. ते बोलले असं काही नसतंच आणि त्यांनी मला मेनली पासेस घ्यायला लावले सर्व दर्शनमचे. सो त्याच्यामध्ये ते पण मी केलं, जे पुढे दिसेल. पण इन शॉर्ट ही सगळी दर्शन आहेत. सर्व दर्शनम, दिव्य दर्शनम म्हणजे जे लोक स्टेप्सनी चालत जातात. स्पेशल दर्शन जे बुक करता येतं किंवा NRI डिफेन्स ह्या लोकांसाठी. VIP ब्रेक दर्शन जे मिनिमम 10,000 रुपये डोनेशन देऊन तुम्हाला मिळू शकतं. वेगळ्या टाईपची VIP दर्शन जे की ओळखीनी, MLAच्या रेफरन्सनी किंवा कोणत्या पण रेफरन्सनी तुम्हाला जे मिळतात काम करणाऱ्यांच्या, ते अदर VIP दर्शनमध्ये मोडलं जाईल. आणि फ्री दर्शनम म्हणजे जे तुम्ही डायरेक्ट लाईनमध्ये लागा, त्याच्या आधी काही प्रिपरेशन करू नका, हे वालं फ्री दर्शन. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू की वेगवेगळे फरक काय आहेत ह्या दर्शनामधले. ओके, सो हे सर्व दर्शन आहेत. सर्व दर्शनम, दिव्य दर्शनम, स्पेशल दर्शनम, VIP दर्शन आणि फ्री दर्शनम. सो एलिजिबिलिटी, सगळ्यात पहिलं एलिजिबिलिटी. सर्व दर्शन हे सगळ्यांना साठी असतं, पण त्याचे पासेस लिमिटेड असतात. काहीतरी 5,000 का काहीतरी डेली पासेस असतात. सो ते तुम्हाला लाईनमध्ये लागून घ्यायला लागतात. त्याच्यानंतर दिव्य दर्शन कोणासाठी असतं की फूट पिलग्रिम्ससाठी, जे पायी जातात मंदिरामध्ये. सो त्यांना कमीत कमी वेळ उभं राहायला लावं म्हणून ते एक स्पेशल दर्शन देतात, दिव्य दर्शन. स्पेशल दर्शनम हे ऑनलाईन बुकिंग करायला लागतं किंवा जर तुम्ही NRI किंवा डिफेन्स पर्सनल आहात सो तुम्हाला ऑन द स्पॉट मिळू शकतं. पण हे अराऊंड 2 ते 3 महिने बुकिंग करायला लागतं त्यांच्या वेबसाईटवरून. VIP ब्रेक दर्शन, सो जेव्हा तुम्ही मिनिमम 10,000 रुपयांचं डोनेशन देता तेव्हा हे तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर फ्री दर्शन. सो हे फ्री दर्शनसाठी आधी काही रिक्वायरमेंट नाही, तुम्ही डायरेक्ट जाऊन लाईनमध्ये लागू शकता. ओके, आता कसं मिळवायचं हे सगळं दर्शन. सो सर्व दर्शनम म्हणजे ते सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला भूदेवी कॉम्प्लेक्स जे पायथ्याशी आहे तिरुमलाच्या तिरुपतीमध्ये. सो अलिपिरीला जे भूदेवी कॉम्प्लेक्स आहे तिकडे तुम्हाला 2 AM वाजता ते लाईन उघडते. सो लोक त्याच्या आधीपासून तिकडे लाईन लावून ठेवतात. सो 2 AM उघडते. तिकडे तुम्हाला पासेस मिळून जातात त्याचे. दिव्य दर्शनमसाठी तुम्हाला अर्ध्या रस्ता, तुम्ही तिरुमलाला जाताना अलिपिरीवरून अर्धा रस्ता चालल्यावर एक गली गोपुरम एक ठिकाण येतं. तिकडे तुम्हाला पासेस मिळतात आणि ते तुम्हाला स्कॅन करायला लागतात 2-3 ठिकाणी की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये फूट पिलग्रिम्स आहात ह्यासाठी. त्याच्यानंतर स्पेशल दर्शन हे तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. एक 2-3 महिन्याआधी फुल होऊन जातं ते दर्शन. और जर तुम्ही NRI असाल तर तुम्हाला बुकिंगची गरज नाही. सो मी NRIसाठी कशी प्रोसेस आहे हे पुढे सांगेनच. त्याच्यानंतर VIP ब्रेक दर्शनसाठी पण काउंटर्स असतात. तिरुपती एअरपोर्टवर असतात, तिरुमलामध्ये असतात, तिकडे लिहिलेलं असतं. सो तिकडे डोनेशन देऊन तुम्हाला ते घेता येतं. आणि फ्री दर्शन डायरेक्ट लाईनमध्ये लागा, मिळून जातं. त्यानंतर प्रत्येकाची प्राईस बघू. सो सर्व दर्शनम फ्री असतं पण लिमिटेड सीट्स असतात. दिव्य दर्शनम पण फ्री असतं पण त्यासाठी तुम्हाला अलिपिरीपासून और श्रीवरी मेट्टूपासून वरती चालत जायला लागतं तिरुमलाला. स्पेशल दर्शन ह्याचे कॉस्ट आहे 300 रुपये. सो जे ऑनलाईन करतात बुक आधीपासून और त्यांचे संस्थेचे कुठे कुठे ठिकाणं असतात तिकडून करतात, त्यांना 300 रुपये तिकडे भरायला लागतात. और NRIजना ऑन द स्पॉट तिकडे काउंटरवर लाईनमध्ये लागल्यानंतर भरू शकतात. त्याच्यानंतर VIP दर्शनसाठी मिनिमम 10,000 रुपये आहे. सो त्याच्यावरती जास्ती भरले तर तुम्हाला जास्ती पासेस आणि जास्ती फॅसिलिटीज, राहायची सोय वगैरे अशा गोष्टी पण मिळतात. पण 10,000मध्ये तुम्हाला दर्शन लवकर होतं. त्याच्यानंतर फ्री दर्शनम हे फ्रीच आहे. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेट दर्शन टाईम काय लागतो, जे मोस्ट ऑफ द लोक इंटरेस्टेड असतील गोष्टी माहिती करण्यात. सो नॉर्मल डेसाठी आपण एक कंपॅरिझन घेतो आहे. सो सर्व दर्शनममध्ये अराऊंड 8 ते 11 तास तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. कधी कमी पण लागू शकतात, 6 तास वगैरे पण लागू शकतात. त्याच्यानंतर दिव्य दर्शनम, सो हे जे फूट पिलग्रिम्स आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी हे असतं. सो 4 ते 8 एक्सपेक्ट करू शकता तास तुम्ही. स्पेशल दर्शनसाठी तुम्ही अराऊंड 4 ते 6 तास एक्सपेक्ट करू शकता. त्याच्यानंतर VIP ब्रेक दर्शन युजली 10,000 रुपये भरल्यावर तुम्हाला लवकर मिळतं, पण 1 ते 3 तास तुम्ही एक्सपेक्ट करू शकता कारण गर्दी पण त्या लेवलची असते.
त्याच्यानंतर फ्री दर्शन, जे की बिना काही प्रिपरेशन वगैरे आहे. सो डायरेक्ट लाईनमध्ये घुसलं, अराऊंड 24 तास, तुम्हाला 14 ते 24 तास वगैरे लागू शकतात. डिपेंड करतं गर्दी कशा टाईपची आहे. आणि जेव्हा फेस्टिवल्स वगैरे असतात, जसं की ब्रह्मोत्सव वगैरे, तेव्हा हे तास व्हेरी करतात ड्रास्टिकली. सो खूप जास्ती वेळ लागू शकतो त्यावेळेस. आता ही इन्फॉर्मेशन NRI दर्शनसाठी, जे की मला कुठून मिळाली नव्हती. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण नीट प्रकारे गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. बाकी वेबसाईट्सवर काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत, पण मला कळलं नाहीत त्या गोष्टी कशा करायच्या वगैरे. सो मी स्वतः NRI दर्शन घेतलं आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो आहे, सो दॅट, कारण हे खूप इझी प्रोसेस आहे. तुम्हाला ॲक्च्युली खूप कमी कष्टामध्ये NRIजना दर्शन इथे मिळू शकतं. सो आणि विदाऊट एनी प्रिपरेशन, की तुम्हाला असं नाही की 2-3 महिना आधी बुक करायला लागेल, ऑन द स्पॉट तुम्हाला मिळू शकतं. सो फर्स्टली ह्याच्यासाठी प्रायर बुकिंग रिक्वायर्ड नाही आहे NRI दर्शनसाठी. त्याच्यानंतर INR 300 रुपये तुम्हाला ऑन द स्पॉट भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय लागतं ह्या गोष्टीसाठी? सो NRI स्टेटसचं लागतं. जर तुम्ही इंडियन पासपोर्ट होल्डर असाल तर इंडियन पासपोर्ट आणि दुसरीकडचा विजा, ही गोष्ट लागते. और तुमचं जर फॉरेन पासपोर्ट असेल तर तुम्हाला फॉरेन पासपोर्ट विथ OCI कार्ड और इंडियन विजा और विजा और इमिग्रेशन स्टॅम्प, जे काय असेल ते तुम्हाला तिकडे दाखवायला लागतं. सो तुम्ही प्रूव्ह करायला की तुम्ही NRI आहात या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर हे NRI दर्शन आहे ते फक्त 30 दिवसामध्ये तुम्हाला अवेल करायला लागतं इंडियामधल्या अरायवलच्या. युजली जसं सांगितलं तसं 4 ते 6 तास लागतात नॉर्मल दिवसाला. आणि एक फ्री लाडू मिळतो दर्शनानंतर प्रसादाचा. सो हे NRI दर्शन मेनली घ्यायचं कसं? सो जे स्पेशल दर्शनची लाईन असते तिरुमालाला, जी वरती चालू होते स्पेशल दर्शन, सो त्या लाईनीमध्ये तुम्ही घुसायचं ॲज इन, जेव्हा तुम्ही लाईनीमध्ये लागता तेव्हा तिकडे जे सिक्युरिटी वगैरे जे चेकिंग होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टेड ऑफ तुम्ही पूर्वी केलेलं बुकिंग, जसं की स्पेशल दर्शनसाठी दुसरी लोकं असतात ते ऑनलाईन बुक करून ठेवतात ते दर्शनाचं स्लॉट. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला ते फॉरेन पासपोर्ट दाखवायला लागतो आणि ते तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये नेतात. सो हे खूप इझी प्रोसेस आहे, की इवन जे स्पेशल दर्शन 2 महिन्यापूर्वी बुक करतात त्यांची लाईन पण एका पॉईंटला वेगळी होऊन जाते आणि NRIची लाईन पण वेगळी होते. सो जर त्यांच्या लाईनमध्ये समजा 200 लोकं असतील तर NRIच्या लाईनमध्ये 4-5 लोकं असतात. सो हे 200 लोकांना पुढे जायला केवढा वेळ लागेल आणि 4 लोकांना पुढे जायला केवढा वेळ लागेल. सो तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की NRIच्या लाईनमधून तुम्हाला बऱ्यापैकी रिलेटिव्हली फास्ट दर्शन या गोष्टीमध्ये मिळू शकतं एका पॅचसाठी. पण ॲट दी एंड सगळे दर्शन मिळून एकसाथ एकत्रच होतात. सो जो काय मेन थोडा वेळ वाचतो तो या दर्शनांसाठी ते मॅनेज करतात वाचवायचा कसा ते. सिन्स जेव्हा मी तिरुपतीमध्ये होतो तेव्हा मी अनेक लोकल्सना, जसं की रिक्षा ड्रायव्हर, अजून हॉटेलमध्ये जे खाली रिसेप्शनवर होते, त्यांना विचारलं अबाउट NRI दर्शन. पण सगळे मला हेच बोलले की तुला 2 वाजता जाऊन पासेस घ्यायला लागतील. सो म्हणून मी सर्व वाले पासेस पण घेतले. बट ॲट दी एंड मी वरती जाऊन जेव्हा मला NRI दर्शनबद्दल कळलं, सो मी ॲट दी एंड दर्शन NRI वालं घेतलं. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोसेस सर्व दर्शनमची जास्ती दिसेल. पण मेनली जर NRI असेल तर NRI दर्शन तुम्ही फॉलो केलं तर बऱ्यापैकी लवकर होईल दर्शन. ओके, सो आताचा माझा प्लॅन आहे लगेच विथिन 15 मिनिट्स आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर कपडे वगैरे घालायचे, कपडे कॅरी करायचे, बॅग भरायचे आणि लगेच सर्व दर्शनमच्या लाईनमध्ये उभं राहायचं. खाऊन घेतो थोडं जायच्या आधी. अनियन डोसा सांगितलं आहे. आता आम्ही तयारी वगैरे होऊन सगळं चाललं आहे तिकडे सर्व दर्शनासाठी. चहा घेतला की रात्रीचं खाणं झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे त्या दर्शनच्या क्यूमध्ये. सो टाईम आहे. ही प्लेस बस स्टँड आहे. सो ह्याला भूदेवी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं आणि तिकडे ते तिकीटं मिळतात. असं आहे एंट्रन्स.
इकडे झोपता पण येतं रस्त्यावर, पण बसलो आहे मी इकडे रस्त्यावर वेट करत दर्शनचं लाईन उघडायचं. वेगळा एक्सपिरियन्स. तिरुपतीमध्ये पायथ्यावरून तुम्हाला हे मंदिराचं कळस दिसून येतो. अक्षरशः खूप छान वाटतं. रात्रीला ते लाईट्स लागून असतात. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. सो सगळी लोकं आजूबाजूची झोपली होती वेट करत. 2 वाजायचा. सो मी म्हटलं मस्त चंद्रप्रकाश होता तिकडे, मंदिर होतं डोंगरावरती. म्हटलं मी पण जरा आडवा होऊन जातो जोपर्यंत लाईन उघडत नाही तोपर्यंत. तर मग जमिनीवर असाच आडवा झालो. जरा थकलेलो पण होतो दिवसभराचा, रात्र झाली होती. सो छान चंद्राचा प्रकाश, पौर्णिमेचा चंद्र होता ॲक्च्युअलमध्ये. जसं झोपायची गरज नव्हती, पण मी जस्ट ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून म्हटलं झोपून बघूया की कसं वाटतं जमिनीवर झोपून ॲक्च्युअलमध्ये रस्त्यावर सगळ्या लोकांप्रमाणे. एक पीस मिळतो. अराऊंड रात्रीच्या 12 वाजल्यापासूनच लाईन ही सुरू झाली ॲक्च्युली. सुटली म्हणजे त्यांनी टाकायला सुरुवात केली त्या पिंजऱ्यामधून लाईनीमध्ये. सो सगळी लोकं अचानक उठून बसली आणि लाईनीत धक्काबुक्की वगैरे चालू होता. हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. जो अर्ध्या लोकांना सोडत होते, बाकी काही लोकांना थांबवून ठेवलं होतं, कारण लिमिटेड स्लॉट्स असतात ह्यावेळेस. सो फायनली मी लाईनमध्ये घुसलो, आतमध्ये पिंजऱ्यामध्ये घुसलो. सो एक रिलीफ आला की चला ॲटलिस्ट पास मिळून जातील मला काहीतरी. नाहीतर मग हा पास नाही मिळाला तर मग 24 तास लाईनीमध्ये लागायला लागलं असतं. सो अशा प्रकारे ऑलमोस्ट 2, 2:30, 3 वगैरे वाजता मला सर्वदर्शनमचा पास त्या लाईनीमधून मिळाला फायनली. सो मला दर्शनाचा वेळ मिळाला 3 वाजता पुढच्या दिवशी. सो पुढच्या दिवशी सकाळी मस्त हॉटेलमधून हा व्ह्यू दिसत होता. सकाळी 6:30ला मी स्टार्ट केली चालायला वरती. सो मी अलिपिरीपासून वरती चालत जाणार होतो. सो रस्त्यामध्ये प्रॉपर पायऱ्या आहेत तिकडे जाण्यासाठी. वेगवेगळी मंदिरं आहेत, वेगवेगळ्या ट्रेडिशन्स आहेत. सो इथे नमस्कार अशा प्रकारे सांगितलं की साष्टांग नमस्कार इथे लोक युजली करतात. त्यानंतर प्रॉपर चालायला पायऱ्या आहेत. लोक त्यांच्या मन्नतप्रमाणे दिवे लावतात कापराचे वगैरे. प्रॉपर बाजूला बसायला योग्य प्रकारे जागा आहे. इन केस तुम्ही थकून, हे खूप टायरिंग जर्नी आहे. जेवढं वाटलं होतं स्टार्टला तेवढं इझी नाही आहे. रस्त्यामध्ये खूप मंदिरं, अजून असे कठडे वगैरे आहेत. त्याच्यानंतर वन्य प्राणी वगैरे पण आहेत. सो बऱ्यापैकी रात्रीच्या टाईमला हे बंद होऊन जातो रूट, कारण की आजकालच वाघ वगैरे पण येतात इकडे. सो चप्पल काढून चाललो होतो. असे छान द्रविडियन आर्किटेक्चर बघायला तुम्हाला जुन्या काळचं साऊथ इंडियन आर्किटेक्चर मिळतं. सो जसं तुम्ही 1000 स्टेप झाले, अजून 1150 स्टेप्स. कठीण आहे पण ठीक आहे, होतं. पूर्ण घामाने भिजलो आहे मी आता. अजून लगेच 2000 वगैरे राहिले. खूप टायरिंग आहे. ठीक आहे. रस्त्यात अशी अनेक मंदिरं आहेत. चप्पल काढूनच चालत होतो. तिथे अनेक हॉटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो खाण्यापिण्याचं तर काही टेन्शनच नाही आहे. काही काळजी करायची गरज नाही, सर्व गोष्टी मिळतात. वन्य प्राणी वगैरे तुम्हाला दिसून येतात आणि लोक पण त्यांना खायला घालतात. आता ते किती बरोबर आहे किती नाही आपण नाही सांगू शकत. लोकांच्या श्रद्धा असतात. इथे रिसेंट बेअर सायटिंग्स, अस्वलं दिसली होती. सो असं चढत मधल्या एका पॉईंटला पोचलो जिथे हनुमान मंदिर होतं.
सो तिकडे हनुमानाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. सो हे काही माइलस्टोन्स आहेत. तुम्ही गरुडाच्या मूर्तीपासून स्टार्ट करता, त्याच्यानंतर जे राजगोपुरम, त्याच्यानंतर मैसूर गोपुरम, गली गोपुरम. तिकडे गली गोपुरम आहे, तिकडे तुम्हाला दिव्य दर्शनचे तिकीट्स मिळतात. त्याच्यानंतर आत्ता जे बघितलं अंजनेय स्वामी स्टॅच्यू म्हणजे श्री हनुमान यांची मूर्ती. त्याच्यानंतर श्री लक्ष्मी नरसिंह टेम्पल कोणत्या स्टेपला आहे ते पण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एंडची स्टेप वाला पण लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तिरुमला. असा हा जर्नी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि तिथे हेच लिहिलं असतं की हा जर्नी तुमच्या सेल्फ डिफाईन करण्यासाठी किंवा तुमच्या अंतर्गत जर्नी आहे असं टाईपचं तिकडे लिहिलेलं असतं. सो ते खरं आहे एका पॉईंटपर्यंत. हे मध्ये एक मसाला दूध घेतलं, खूप छान होतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं. 20 रुपये. छान आहे रस्सा, मऊ मऊ आहे, सिंपल साधा सरळ. इंडियामध्ये ही गोष्ट एक आहे, प्राणी असतील तरी डोक्यावरती त्यांना कुंकू लावलेलं दिसतं. ज्या काही 3500 पायऱ्या आहेत त्याच्यातल्या काही पायऱ्या म्हणजे ॲक्च्युअलमध्येच घाट आहे, ज्याच्यामध्ये पायरी नाही आहे पण असं स्ट्रेट खूप मोठा रस्ता आहे. सो ती एकच पायरी गणली जाते. सो खूप आहे ॲक्च्युली. हे बघा, हा जो पूर्ण एरिया दिसतोय ही एकच पायरी. खूप छान आर्किटेक्चर आहे. 150 स्टेप राहिल्यात, आता 3400 झाल्या. 3400 स्टेप्स झाल्या. ऑलमोस्ट झाले. मग अशी 50 स्टेप्स बाकी होत्या, आता माहीत नाही किती पण येत आहे. आता आपण तिरुमलामध्ये पोचलो आहोत. सो जे आहे डोंगराच्या एकदम वरती जिकडे मंदिर आहे. ते डोंगरावरती तिरुमलाला पोचलो आहे. आता थोड्याशा आता कुठे केस कापायला आणि दाढी कापायला जायचं आहे. त्याच्यानंतर दर्शन. हे सर्व गोष्टी तुम्हाला टोपी किंवा सर्व गोष्टी मिळून जातात. सो हे ठिकाण आहे जिथे केस कापून मिळतात. सो अशी खूप ठिकाणं आहेत अनेक तिकडचीच. हे केस कापायचं आणि भीती वाटते पण ठीक आहे. आंघोळ करायला आलं आता इकडे. केस वगैरे काढून कपडे वगैरे आले. सो केस कापल्यानंतर तिकडे ट्रेडिशनल अटायर असतं. सो मी व्हाईट कलरचा शर्ट, लुंगी म्हणजे धोती आणि त्याच्यावरती टॉवेल अशा प्रकारचा अटायर केला होता. सो केस कापणं, दाढी कापणं खूप वेगळी प्रोसेस आहे. म्हणजे काय सांगू, म्हणजे एक वेगळाच फील येतं. माहिती आहे, सगळं तुम्ही दान करून टाकता तेव्हा. ओके, आता दर्शनाला चाललो आहे मी. छातीवर पण कापलं वाटतं थोडे. ओके, सो मला तिकडे बाय द वे हे धोतर वगैरे नेसवून दिलं. तिकडचे एक क्लीनर होते, त्यांनी बघितलं की मी स्ट्रगल करतो आहे खूप धोतर नेसायला. सो त्यांनी नेसवून दिलं. आता मला हे सगळं लगेज ठेवायचं मेनली. मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळं मी घेऊन फिरतो, कारण तसं सकाळी सांगितलं तसं भरोसा नव्हता मला हॉटेलवाल्यांवर. तुम्हाला पण व्हिडिओमधल्यांना मला बघणं असं वेगळं वाटत असेल थोडं.
आता सवय होईल थोडी थोडी तुम्हाला. पण तेच आहे, केस कापले की ना माहीत नाही तुम्हाला असं एक एवढं ऑड वाटतं ना, एवढं ऑड वाटतं माहीत नाही. मे बी दर्शनाकडे लक्ष जास्ती जातं. नाही गेले केस आता देवाच्या दारी जा, मे बी असू शकतं. आता NRIच्या लाईनमध्ये घुसलो आहे पासपोर्ट दाखवून. सिन्स ह्या पॉईंट पुढे मोबाईल वगैरे सगळे मी लगेज सगळं ठेवून दिलं. सो याच्या पुढे व्हिडिओ शूटिंग वगैरे नाही करता आलं. पण याच्या पुढे मला अराऊंड 4-5 तासात टोटल फुल दर्शन होऊन मी बाहेर पडलो. आणि त्यातला मोस्ट ऑफ द टाईम बसूनच होतो. ॲज इन असं नाही की लाईनीमध्ये खूप वेळ उभा आहे असं नाही. सो बसून होतो. त्यातले ॲटलिस्ट 2 तास तर बसूनच होतो मी. प्रॉपर तिकडे खायची प्यायची व्यवस्था आहे बसून असतात. सो खूप छान जर्नी होता. इवन विदाऊट मोबाईल वगैरे होता. सो तो एक ॲडिशनल तुम्हाला एक मेंटली कम्फर्ट देतं. तुमच्या मोबाईलमध्ये लक्ष नसतं. सो ब्रेन पण तशा प्रकारे तुमचा वर्क करतो गोष्टी सगळ्या रिकलेक्ट करणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये. झालं दर्शन. NRI लाईनमधनंच गेलो मी पासपोर्ट दाखवून. आता जाईन आता डायरेक्ट घरीच जातो. घरी म्हणजे तिरुपती टॅक्सी वगैरे पकडून घ्यायचं. परतीचा प्रवास टॅक्सी पकडली वरून. मला 1000 रुपये घेतले. मग मी खूप थकलो होतो. पूर्ण चालत गेलो होतो आणि पाय तर वाट लागली होती अक्षरशः. सो खूप छान व्ह्यू होता. खूप छान तिरुपती सिटीचा व्ह्यू मिळतो इथून. आणि पुढच्या दिवशी सकाळी हा सेम व्ह्यू